दापोली बुरुंडी महामार्गावर रिक्षा कारचा किरकोळ अपघात। दापोली बुरुंडी रोडवर आज सुमारे 6:30 वाजण्याच्या सुमारास रिक्षा आणि पांढऱ्या रंगाच्या एका कारमध्ये किरकोळ अपघात झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणाची नोंद दापोली पोलीस ठाण्यात दाखल झाली असून रिक्षा चालक मुकुंदकर बसन बहुली यांनी याबाबत आपले सविस्तर लिखित निवेदन पोलिसांकडे जमा केले आहे। रिक्षा चालकाच्या निवेदनानुसार ते आपल्या पत्नी, आई आणि मुलीसह नेहमीप्रमाणे प्रवास करत असताना येथील एका हॉटेलजवळ समोरून आलेल्या कारने अचानक रिक्षाला कट मारला। या अचानक झालेल्या हालचालींमुळे रिक्षाचा तोल जाऊन किरकोळ नुकसान झाले, तसेच त्यांच्या पत्नी व मुलीला हलकी दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे। अपघातानंतर कार चालक थांबून तपास करण्याऐवजी सरळ पुढे निघून गेल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे। रिक्षा चालकाने या घटनेला समोरील वाहन चालकाची चूक कारणीभूत असल्याचे नमूद केले असून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली आहे। या घटनेबाबत स्थानिक रहिवासी यांचे म्हणणे आहे की इर्टिका कार चालक हा पुण्याचा असावा, तर काहींचे म्हणणे आहे की स्थानिक दापोलीचा असावा असा अंदाज व्यक्त केला जात असल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे दापोली पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। पत्रकार सुदेश सुरेश तांबे, विद्या न्यूज, दापोली।